फायनली आपण आता तळेगाव मधील पोहोचलो आपल्या लोकेशनवरती, जिथे की परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान आहे। तिथेच आम्ही आता पोहोचलोय आणि समोरच बघा इथे पुतळा आहे, किती सुंदर वाटतोय। तर गाईज चला आता आपण आतमध्ये जाऊयात, एक एक वस्तू व्यवस्थित मी तुम्हाला दाखवतो। वॉशरूम्स इथे ना, रूम आहेत ना, हा हा हा, तिकडे किचन होतं, इथे ना किचन अभ्यास करतात इकडे होता, अजून एक तिकडे होता, इथं वॉशरूम होतं। सगळ्यात महत्वाचे जे दोन गोष्टी आहेत बाबासाहेबांच्या इथं, इथे लिहिले पण विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा टेबल। हा बरोबर, फोल्ड पण होतो, फोल्ड होतो, बनवून गेलो इथे संविधान लिहिलेलं ना। हो, नंतर हे कपाट बाबासाहेबांचे कोट वगैरे, आता बाबासाहेबांचं राहणीमान आपल्या सगळ्यांना माहिती आहे। हँगर जे आहे ना, आम्ही उघडू देत नाही कोणाला, पण आता मी मार्फत जाणार आहे म्हणून हँगर बघा त्या काळात, त्या काळातले आहेत ना, त्या काळात बाबासाहेबांचीच आहे, बाबासाहेबांचे कोट जे अडकवलेले लाकडी वुडन मध्ये लाकडी एकदम। हे कपाट पण किती मजबूत आहे, किती मजबूत आहे, अजून आहे, अजून फक्त पॉलिशिंग केलंय बाकी। व्हॉट्सअप गाईज, कसे आहात तुम्ही सगळे, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तर गाईज आज आम्ही चाललोय तळेगाव येथील ना विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी, म्हणजे ना तुम्हाला मी पूर्ण तो व्हिडिओ कव्हर करणार आहे। तर आता आम्ही जस्ट उभे आहोत, तुम्हाला देवरोड रेल्वे स्टेशन दिसत असेल। आज आम्ही दोघे मिळून चाललो देवरोडवरनं, आता आपली लोकल ट्रेन येणार आहे, 5-10 मिनिटात आपली लोकल ट्रेन येईल, त्यानंतर ना आपली पुढची जर्नी स्टार्ट होईल। आम्हाला खूप दिवसांनी जायचं होतं, पण आज फायनली तो योग लागलाय आणि आज आम्ही लोकलनी जाणार आहे देवरोड टू तळेगाव, आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी डिटेल्समध्ये त्यांचं घर दाखवूया। म्हणजे आपण हा सेपरेट ब्लॉग बनवतोय की आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थान जे आहे ना, पूर्ण तिथले कुठल्या वस्तू आहेत ना, पूर्ण आम्ही तुमच्याशी कव्हर करणार आहोत। आता टाइम पण बघा 12:30 वाजलेत, 5 मिनिटात आपली ट्रेन येईल, मग पुढचे आपण प्रवास करूयात। मला वाटलं आपलीच लोकल आली, पण ही पुण्याला जाण्यासाठी लोकल आली बघा। आणि काहीच आपल्या देवरोड रेल्वे स्टेशनवरती ना, इथे पण बघा किती मस्त हे पोस्टर लावलेले आहेत, ऐतिहासिक धम्मभूमी बुद्ध विहाराला भेट देण्यासाठी इथे उतरावे। का लास्ट व्हिडिओमध्ये आपण हा व्हिडिओ पण कव्हर केलेला आहे, तुम्हाला मी दाखवलेलं आहे आपल्या चॅनलवरती, तुम्ही बघू शकता। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज गाथा मंदिरासाठी पण येथेच उतरावे, हा पण व्हिडिओ आपण लवकरच करूयात। तर फायनली काहीच आपली लोकल ट्रेन आली आहे। तर गाईज आपण फायनली आता लोकल ट्रेनमध्ये बसलेलो आहे। हार्डली आता इथनं आपल्याला 10-15 मिनिटाचा टाइम लागेल, बघूयात पूर्ण जर्नी तिथनं आपण आता स्टार्ट करूया। उतरलो आपण जस्ट आता तळेगाव रेल्वे स्टेशनवरती। गाईज आम्ही सुद्धा नाही ते फर्स्ट टाइमच आलोय, आम्हाला पण इथले काही एवढे डिटेल्समध्ये माहिती नाहीये, आम्ही सुद्धा इथनं ना विचारत जाणार आहोत, कारण आम्ही सुद्धा फर्स्ट टाइम इथे आलेलो आहे। तर गाईज जस्ट आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर आम्ही आलोय, इकडनं ना मागे तुम्हाला दिसत असेल बस स्टॉप आहे, समोर विचारून जावं लागणार आहे आम्हाला। तर गाईज फायनली आपण आता आपल्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहे। आता एक्झॅक्ट तुम्हाला माझ्या समोर दिसत असेल, आपण आलोय बघा, मध्ये जायचंय आधी, हा इथनं आपल्याला आतमध्ये जायचंय, या साईडला आलोय आणि समोर तुम्हाला बोर्ड दिसत असेल बघा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान, आणि हीच ती कमान, इथनं आता आपल्याला आतमध्ये जायचंय बघा। काहीच आपण ना ती कमान त्या साईडला होती, तिकडनं असं चालत आलो आणि या साईडला समोर आहे बघा। आता समोरचा तुम्हाला आतमधला ना व्यवस्थित मी व्ह्यू दाखवतो, आणि या साईडला समोर बघा आपलं बाबासाहेबांचं निवासस्थान, व्यवस्थित कव्हर करूयात आपण। जाऊयात आता आपण आतमध्ये। तर गाईज फायनली आपण आता तळेगाव मधील पोहोचलो आपल्या लोकेशनवरती, जिथे की परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान आहे, तिथेच आम्ही आता पोहोचलोय। आता आम्ही दाखवतो तुम्हाला सर्व, कंप्लीट आम्हाला अर्धा तासाचा आपला प्रवास झाला, पण आपण आपल्या लोकेशनवरती आता व्यवस्थित पोहोचलोय। तुम्हाला व्यवस्थित ना मी आतमधला टूर वगैरे देतो। एंट्रन्सलाच तुम्हाला बघू शकता आपले किती छान इथे स्टॅच्यू लावलेले आहेत,
आणि हेच ते घर आहे बघा. तुम्हाला कसं वाटलं ना मला कमेंट करून नक्की सांगा. आतमध्ये अजून जायचं राहिलंय. पहिले ना आपण एकदा बाहेरचा व्यवस्थित टूर घेऊयात, मग आतमधलं एक एक तुम्हाला व्यवस्थित मी दाखवतो. दाखव ना, घर किती छान आहे. पण इथला परिसर एवढा स्वच्छ आणि एवढा सुंदर वाटतोय ना, बापरे. म्हणजे खरंच आपण एखाद्या अशा ऐतिहासिक ठिकाणी भेट दिली ना तर खरंच मन असं एकदम आपलं पॉझिटिव्ह असं भरल्यासारखं वाटतं आपलं. आणि हा बघा बॅक साईडचा परिसर पूर्ण. इथे वॉशरूम वगैरे पण आहे बघा, सगळी सोय आहे. हा छोटा स्टेज पण आहे, कुठला जर कार्यक्रम वगैरे असेल. आणि इथे बघा आपलं बाबासाहेबांचा पुतळा, आणि समोरच बघा इथे पुतळा आहे, किती सुंदर वाटतोय. आणि इथे ना लोक भेट देण्यासाठी येतात बघा, त्यांना सुद्धा इथे ना इथे येण्याची खूप इच्छा असते. तर गाईज चला आता आपण आतमध्ये जाऊयात. एक एक वस्तू व्यवस्थित मी तुम्हाला दाखवतो. मेन बुद्धांची मूर्ती, ते आपण पहिलं दर्शन घेऊयात. देवरुड बुद्धविहार स्थापना दिनांक. हे मेन ऑफिस आहे बघा. आता ही जालन्याची होती. इथे बुद्ध मूर्ती. जय भीम सर. हे देवगडचं. हा हे देवरुड. 25 बाबासाहेबांच्या वॉशरूम्स हे इथे ना? रूम आहेत ना. हा, हा, हा. तिकडे किचन होतं. इथे ना? किचन होते. हो, हा तसा बेड हेच होता. इथं बेडरूमच म्हणावं लागेल. इथे एक भिंत होती. इथे हा, ती भिंत फक्त समितीने बंगला आपल्या ताब्यात काढली, कारण आपल्या वंदनेसाठी तेवढाच बदल आहे, नाही तर बाकी कुठल्याही स्ट्रक्चरला धक्का नाही लावला. अच्छा. कुठलंही काही नाही. बदल काय सुद्धा बाबासाहेबांच्या काळातलीच आहे. ती वरची. हा बरोबर. अच्छा. चेंज काही नाही केलं. हे किचन होतं आपलं. आता इथं मुलं अभ्यास करतात बसतात. नाही नाही असं किचन आहे असा. इकडे बघा, अजून एक तिकडे बघा. इथं वॉशरूम होतं, इथं वॉशरूम होतं. सगळ्यात महत्वाच्या ज्या 2 गोष्टी आहेत बाबासाहेबांच्या इथं, तर हा टेबल समोर. हा ना. बघा इथे लिहिले पण विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा टेबल. हा बरोबर. फोल्ड पण होतो. फोल्ड होतो. बनवून घेतो. फोल्ड किती मोठा आहे. म्हणजे हे मजबूत एकदम. मजबूत आहे. मोठा एकदम टेबल आहे. आणि त्या ज्या माणसाने बंगला विकत घेतला होता भीमराव म्हणून, त्यांनी सुद्धा ह्या गोष्टींना का धक्का नाही लावला. हे सगळं महत्वाचं. जतन झालं ना आपल्यासाठी. हा ठेवा. बरोबर. इथे संविधान लिहिलेलं ना. हो, हा बाबासाठी एवढं वापरायचं ना. बरोबर. त्याच्यानंतर हे कपाट. बाबासाहेबांचे जे कोट वगैरे, आता बाबासाहेबांचं राणी म्हणून आपल्या सगळ्यांना माहितीच. हँगर जे आहेत ना, आम्ही उघडून देत नाही कोणाला, पण मी मार्फत जाणार आहे म्हणून. कारण हे थोडं हे हँगर बघा त्या काळात. त्या काळातले आहेत ना. त्या काळात बाबासाहेबांचीच आहे. बाबासाहेब कोट जे अडकवले ते लाकडी वुडन मध्ये लाकडी एकदम. हे बघ राहणीमानच तसं होतं. बाबासाहेबांचं सुदबूट कोटा पडेल ते. हे थोडं हे झालं ना त्याला पॉलिश वगैरे करून ते कीड न लागवाय म्हणून. हे कपाट पण किती मजबूत आहे. किती मजबूत आहे. अजून आहे का? फक्त पॉलिशिंग केलंय, बाकी फक्त पॉलिशिंग. कीड लागू नये म्हणून. हा बरोबर बरोबर. म्हणजे 2 गोष्टी आतापर्यंत किती वर्ष झाली या गोष्टीला? 50. बरोबर. 75 वर्ष. 75 वर्ष झाले. कारण आपला स्वातंत्र्याचा काळ आणि हा एक बरोबर आहे. बरोबर. 47 स्वातंत्र्य झालं नाही. 47 डिसेंबरमध्ये बाबासाहेबांनी जागा केली. अच्छा. आणि ही जी स्मारक ज्यावेळी आपले हे बंगला ताब्यात आल्यावरती नागदेवावर जे बनते ना नागपूरच्या, त्यांनी हे बंगल्याला भेट दिली. हे सम्राट अशोकांचे. आणि मग हे ज्या फ्रेम आहेत बंगल्यासाठी, ह्या प्रत्येक बांधवांनी आपले डोनेट केल्यात. मग बंगल्यात काय असावं ना आता त्यांना माहिती, जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी. बरोबर. हा
ही तशी बॅक साईड त्या काळात. पण आता काय झालं, इकडून डेव्हलप झाल्यामुळं इकडनं ती फ्रंट पण ती फ्रंट बनली. आता इथे पूर्ण स्टडी वगैरे करतात. मुलं आता अभ्यास हे सुद्धा समाज कल्याण विभागाने आता ते दिलं होतं. 13 एप्रिलला जयंतीच्या अगोदर 18 तास अभ्यास उपक्रम दरवर्षी राबवतात. दरवर्षी गोपाल शैक्षणिक जास्तीत जास्त चालू. हे नंतर म्युरल्स बनवलं, पुढे एक पाहिलं असेल मागे ते नागपूरच्या दीक्षाभूमीचं आपलं हे समोरचं. आणि बाहेर आहे ते हे संविधान देताना राष्ट्रपती. इथे पण मूर्ती आहे ना बुद्धांची. डेव्हलप झालेला आता ह्या भूमीला आपण सगळ्या भूमीला नाव आहे. संविधान भूमी म्हणून नाव दिलेलं आहे. बरोबर. हा, कारण बाबासाहेबांनी काही पानं इथं संविधानाची लिहिलेली आहेत. इथेच. हा, हो. आणि बाबासाहेबांची शेवटची विजय 14 ऑक्टोबरची जी आपली दीक्षा झाली 56ची, जाता आता परत बाबासाहेब इथं आपल्या इथला आढावा घेतला आणि मग पुढे गेले. आणि त्याच्यानंतर 6 डिसेंबरला बाबासाहेब गेले. बरोबर बरोबर. म्हणजे किती पवित्र भूमी असावी. किती पवित्र भूमी. आपलंच पुण्यकर्म काहीतरी म्हणून आपण इथे भेट दिला आम्ही पण. स्पंदन आहेत ना बाबा. व्हायब्रेशन खूप असे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जाणवले उलट, म्हणून आम्हाला निघूच नाही वाटत. जय भीम. मी संजय गायकवाड, जय भीम. खजिनदार म्हणून या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीमध्ये काम करतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1947 ते 1950 या कालखंडात 41 एकर जागा 41 स्वतः परचेस केली होती, विकत घेतली होती. 41 एकर जागा. आणि त्यांचा जो उद्देश होता जागा घेण्यामागचा तिथे त्यांना एक विश्वविद्यालय चांगल्यापैकी इथं स्थापन करायचं होतं. ज्या पद्धतीने मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेजची उभारणी केली त्यांनी, त्याच्यानंतर मराठवाड्यासाठी औरंगाबादला म्हणजे आत्ताचे छत्रपती संभाजीनगर येथे मिलिंद कॉलेजची उभारणी झाली. त्यानंतर तशी त्यांना ह्या परिसरात म्हणजे पश्चिम पट्टा जर म्हटलं तर हरकत नाही. मुंबई भाग झाला, त्याच्यानंतर मराठवाडा झाला आणि तर अशा पद्धतीने. परंतु तो जो पिरियड होता तो काळ होता 47चा. हे डिसेंबर 47चा हा व्यवहार आहे. आणि 47ला आपला देश नुकताच स्वतंत्र झालेला होता. बाबासाहेबांवर एकतर आपल्या मुक्तीची लढाई मुवमेंट सतत चालू होती हक्कासाठी, प्लस संविधान निर्मितीची पण जबाबदारी त्यांच्यावरती त्या काळातच आली. मग त्यांनी काय केलं, इथली जी स्थानिक मंडळी होती त्यांना ही डेव्हलपमेंटची जबाबदारी त्यांनी बाबासाहेबांनी दिली होती. आणि येता जाता ते आढावा घेत होते. तर बाबासाहेब चालतं बोलतं विद्यापीठ होतं त्यांचं सतत चालू, म्हणजे अगदी ते इथं आले तरी त्यांचं लिखाण चालू होतं. म्हणजे संविधानाची काही पानं सुद्धा त्यांनी ह्या घरामध्ये लिहिलेली आहेत. कारण तो पिरियडच तो होता ना. 51चा 47ची खरेदी आहे, यांची 47 यांची आणि 50 पर्यंत. आणि संविधान आपलं लागू कधी झालं 50लाच लागू झालं. आणि बाबासाहेब एकही मिनिट त्यांचं वय घालवत नव्हते. त्यांचे दौरे सतत चालू होते ना, महाराष्ट्रभर देशभर चालू होते. तर त्यांनी काही पानं सुद्धा इथं लिहिली. बौद्ध आणि त्यांचा धम्माची पण काही पानं त्यांनी इथं लिहिलेली आहेत. कारण जी देवरोडला तुम्ही आता जे शूटिंग केलं विहाराचं, ती बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1954ला ती मूर्ती स्वहस्ते बसवली. मग ती बसवताना त्याची जी चर्चा इथले स्थानिक मंडळी ह्या घरातच ह्या पायरीवरती बसायचे, लोक यायची, त्यांना माहिती द्यायची काय करायचंय. कारण ती मूर्तीचा पण इतिहास तुम्हाला मिळाला का, की तिथं काय होतं पहिला. आणि बाबासाहेबांनी मूर्ती जी बसवली तर तिथं जी आपली दिंडी जायची मावळ भागात, प्रत्येक दिंड्या जातात ना तुमच्या भागातून पण देवळांनीला दिंडी येतात, त्या पद्धतीने मावळच्या लोकांची पण एक दिंडी जायची. तशी महाराजांची जी आपली दिंडी जायची त्या काळात, तर ते एक पहिला विसावा तिथं असायचा. कुठं तो जो भाग आहे ना देवरोडचा, तिथे एक पहिला विसावा. कारण काही प्रवास केल्यानंतर रात्रीचा मुक्काम तर तिथं असायचा. तर तिथली जी स्थानिक मंडळी होती ना, मामुर्डी असेल केनई असेल, ही जी गायकवाड मंडळी, जी सयाजीराव गायकवाड मी पाहिला असेल वगैरे, हा, तर त्यांनी त्या काळात त्यांच्या पूर्वजांनी म्हणजे एक मंदिर उभं केलं होतं. आणि तिथं बाबासाहेबांकडे गेलो की आम्हाला इथं एक देव बसवायचा, कुठला बसवायचा. तर त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांना इथं सांगितलं की तुम्हाला मी देव देतो, जसं रमाईला सांगितलं होतं. ज्यावेळी रमाईनी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी बाबासाहेब आग्रह झाला की
बरोबर ना, इतिहास आहे ना थोडासा, त्या पद्धतीने इतिहास होता. मग बाबासाहेबांना ज्या 2 बुद्ध मूर्ती मिळाली होती, रंगूनला जी जागतिक धम्म परिषद झालेली होती, बौद्ध धम्म परिषद, एक त्यांची राजगुरुवात मला वाटतं सिद्धार्थ कॉलेजच आहे, आणि ही दुसरी बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1954 म्हणजे आपल्याला धम्मदीक्षा नागपूरला दिली ती 14 ऑक्टोबर 1956. 25 डिसेंबर 1954 म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध कधी दिलाय, 54 ला दिलाय तो ध्येय, म्हणून त्याला आपण धम्मभूमी पण म्हणतो, देवरोडच्या भूमीला. असा तो इतिहास. ती चर्चा सुद्धा बाबासाहेबांनी इथल्या स्थानिक हितच केलेली आहे. जिथं जिथं बाबासाहेबांच्या प्रॉपर्टी होत्या, आता समजा ही प्रॉपर्टी आहे, हिथंही बरीचसर बाबा भैया साहेबांचं आणि माई साहेबांचं म्हणजे दुसऱ्या पद्धतीने नाव आलेलं होतं प्रॉपर ह्या जमिनीवरती. तर जिथं जिथं अगदी राजगृह जरी असेल, कारण राजगृह पण भैया साहेबांना घेताना माई साहेबांना 1,60,000 त्या काळात अशी अमाऊंट त्यांना द्यावी लागलेली कोर्टात थ्रू. तसं ही जमीन पण विकली गेली. हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने इथं प्रशासक नेमला गेला. तो प्रशासकाने काय केलं, पुढं ही जमीन विकून कदाचित त्यांना दोघांना कोर्टा थ्रू मोबदला दिला असेल. हा झाला बाबासाहेबांची जमीन खरेदी केली. नंतर काय घडलं, वारसांची नोंद आली, पण पुढे काय घडलं तर ही हायकोर्टाच्या प्रशासका थ्रू विकली गेली, आणि तो मग तिथलं इथला अधिकार आंबेडकरी घराण्याचा संपला. त्याच्यानंतर 60 पर्यंत हे सगळे व्यवहार झाले. 59-60 पर्यंत हे विकलं गेलं. मग पुढं ही जमीन एका ख्रिश्चन सोसायटीने पूर्ण घेतलेली होती. तर शेजारी तुम्ही जर पाहिलं असेल तर चर्च आहे, सेंट माउंट म्हणून एक हायस्कूल आहे त्यांचं. त्यांनी काही भाग त्यांच्यासाठी ठेवून पुढचा भाग एक प्लॉटिंग करून 5 गुंठे 7 गुंठे असे प्लॉटिंग करून विकले. तसाच हा जो बंगल्याचा परिसर जो आहे आता आपल्याला दिसतोय, तो 5.7 गुंठ्याचा परिसर आहे हा जागा. आणि हा बंगला एक डिमेलो म्हणून डॉक्टर डिमेलो म्हणून त्यांनी ख्रिश्चन माणसानेच विकत घेतलं होतं. पण त्या व्यक्तीने विकत घेतल्यानंतरही इथं काय तोडफोड केली नाही, म्हणून हा बंगला ऍज इट इज राहिला बाबासाहेबांचा. म्हणजे ज्या ज्या माणसांनी पाहिलं असेल, म्हणजे अध्यक्ष जे आहेत आता आमच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, ही 2004 ला निर्माण झाली. ती ऍडव्होकेट रंजनताई भोसले यांच्या अध्यक्षतेखाली. पण त्या काय होतं, त्यावेळी त्या लोकल इथल्या स्थानिक असल्यामुळे त्या अध्यक्ष ऍडव्होकेट आहेत. त्याच्यानंतर स्थानिक जी नगरपालिका आहे तळेगावची, त्याच्यात त्या नगरसेवक होत्या, नंतर अध्यक्ष राहिल्या. मग त्यांना इथल्या काही मंडळी मागतील लिमया सारखे जे ब्राह्मण माणूस आहेत, त्यांनी सुद्धा बंगला बाबासाहेबांचा त्यांनी दाखवला होता. त्याच्यानंतर इथले ज्यांनी ह्या बंगल्याची देखभाल केली ते कुटुंब, दत्तात्रय गायकवाड आणि त्यांच्या पत्नी काशीबाई गायकवाड. तुमच्या काशीबाई लक्षात पण आहे की ज्यांनी ज्यावेळी बाबासाहेब इथे यायचे त्यांचे जेवण करून घालणं, त्या काशीबाई ते कुटुंब, त्यांनी पण ताईंना काही माहिती दिली. रंजनताई आणि किसन थुलसरे म्हणून आहेत जे सचिव आहेत, त्या पत्रकात तुम्ही पाहिलं असेल, ते नागपूरचेच मूळचे, चंद्रपूर नागपूरचे. तर त्यांच्या पत्नी इथं शिक्षिका, त्यांना नोकरी मिळाली आहे राज्य शासनाच्या आपल्या याच्यात शिक्षण विभागात. मग ते राहायला आले मावळमध्ये, आणि मावळमध्ये असता ते इथं समोरच राहिला, एक आबोली म्हणून अपार्टमेंट आहे, तिथं राहायला आले. मग 2004 ला त्यांना पण माहिती. मग त्यांनी रंजनताईंच्या साथीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची स्थापना केली 2004 ला. उद्देश काय होता की हा बंगला मिळवणे, आणि त्या दृष्टीने मग त्यांनी 2004 ते 2012 असा 8 वर्ष प्रशासकीय लेवलवरती संघर्ष केला. रस्त्यावरती कुठलीही लढाई झाली. मग 2012 ला हा बंगला प्रशासकीय लेवलवरती हे करत असताना, संघर्ष करत असताना, जे आपले त्यावेळेचे जे अधिकारी होते, बाबासाहेब माझे ना प्रशासकीय अधिकारी म्हणा, शासकीय नाही का, त्या पद्धतीने. तर ही जी आपले आधी रत्नाकर गायकवाड आहेत, आर.के. गायकवाड आहेत, त्याच्यानंतर खोब्रागडे साहेब आहेत, कोचे साहेब आहेत, ही ज्या ज्या विभागात कामाला होते, कोणी भूसंपादन विभागात होते, कोण समाज कल्याणला होते अधिकारी आपले, त्या व्यक्तींनी त्यांच्या पदाचा ताकद समितीला दिली. आणि हा प्रशासकीय लेवलवरती झालेला संघर्ष 2012 26 एप्रिल 2012 हा बंगला ताब्यात मिळाला, आणि तो खुला झाला आपल्या सर्वांसाठी. आणि तेव्हापासून मग बाबासाहेबांचे हा उद्देश काय होता की शैक्षणिक भूमी म्हणजे विद्यापीठ निर्माण करतो ना. मग समितीने सुद्धा, तुम्ही एक तो फोटो पाहिला असेल तिथं, त्यावेळेची परिस्थिती काय होती बंगल्याची. मग ताब्यात मिळाल्यानंतर समितीने मग आपल्या बांधवांच्या ताकदीवरती वस्तुरूपात देणगी घेत, दान घेत याचा कायापालट केला. आणि 2025 ला आपलं बाबासाहेबांची 125वी जयंती त्या काळात, तर त्या काळात आपले राजकुमार बडोले साहेब सामाजिक न्याय मंत्री होते. मग ते जे भाजप सरकार होतं त्यांनी त्या काळात त्यांनी मग 125 तळांना बाबासाहेबांच्या काही हे दिल्या, देणग्या दिल्या की जिथं डेव्हलपमेंट करण्यासाठी, रिनोव्हेशन किंवा काय असं. तसं राजकुमार बडोले साहेबांची इथं 3 व्हिजिट झाल्या. त्यांनी 1,11,00,000चं सँक्शन त्यावेळी बजेट दिलं इथं की ह्या बंगल्याचा नूतनीकरणासाठी. मग ते त्याचं काम कोरोनाच्या काळात सुरू झालं.
नूतनीकरण, त्याच्यामध्ये बाहेरचं कंपाऊंड मजबूत झालं, काही मजबूतीकरणाचे प्लास्टर असेल, कौलाचे पत्रे बदलणे असेल, कौलाची ताकद वाढवण्यासाठी परत त्यांना पेंटिंग करून हे करून अशा प्रकारची ही फरशी बदलली. पुढची जी आपण जो हे ना स्टेज, त्याच्या पुढचा परिसर हा डेव्हलपमेंट झाला नंतर थोडासा मजबूतीकरण झालं. म्हणजे समितीने पूर्वी काम केलेलं होतं, असं हे कार्य चालू आहे. परंतु आपल्या ह्या बाबासाहेबांच्या स्थानाला आता नुसतं राज्यातून नाही, आपल्या महाराष्ट्रातून तर देशभरातून आणि विदेशातून पण लोक, जसा बंगल्याचा प्रसार होतोय त्या बाबासाहेबांच्या घराला भेट द्यायला बांधव येतात. पण ही आजोबाची जागा ज्यावेळी आपला निळा झेंडा इथे यायला लागला, तसे जे प्लॉट मोकळे होते तिथे बिल्डिंग उभ्या झाल्या. तसंच आता पुढचे 5 प्लॉट आहेत, 29 गुंठे जागा आहे. ती जर गेली तर आज आपल्याला थोडीफार तरी गाड्या उभ्या करायला सुद्धा जागा राहणार नाही. आणि आपल्या ज्या अनुयायी येतात मोठ्या संख्येने, त्यांना सोयी पण देणं काम आहे ना समितीचं. तर पुढचा टप्पा म्हणून मागच्या 1 जानेवारी 2024ला समितीने एक आवाहन केलं की जर शासन हे शेजारची जागा घेत नसेल स्मारकासाठी, तर आपण आपल्या बांधवांच्या ताकदीवरती घेऊ. कारण आज आपला बांधव खूप आता प्रगती पण केलेली आहे आणि दानशूर पण आहे. कारण बाबासाहेब तत्वावर चालताना तो आपल्या कमाईतला 20वा हिस्सा कुठेही आपल्या पद्धतीने काम करत असतो. तर आता आम्ही समितीच्या मार्फत त्यांना, आमच्या अध्यक्ष जे आहेत रंजनताई भोसले यांनी 1 जानेवारी 2024 म्हणजे शौर्य दिन जो आहे आपला भीमाव, त्या दिवसाचं औचित्य साधून आवाहन केलं की आपण आपल्या ताकदीवरती ही जागा विकत घेऊ. आणि त्या पद्धतीने आता हे चालू आहे. आम्ही प्रत्येक येणाऱ्या बांधवाला आम्ही जातो, याचा संवाद साधतोय, माहिती देतो. आणि ही जागा आपल्याला येत्या डिसेंबर पर्यंत विकत घ्यायची, 9 कोटी आपल्याला उभे करायचे आहेत. तर आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणही याचा प्रसार करावा आणि जास्तीत जास्त बांधवांचे लाखो हात कसे या स्मारकासाठी, स्मारकाच्या विकासासाठी म्हणजे जागा खरेदी करण्यासाठी आपल्याला मिळतील, यासाठी आपणही प्रयत्न करावा. जेणेकरून बाबासाहेबांच्या स्वप्नातलं काही जे इथं चळवळीचं केंद्र जे आहे, म्हणजे शैक्षणिक असेल, धार्मिक असेल, आपल्या बौद्ध प्रसार आणि प्रचाराचं, यासाठी आपली मदत मिळेल. जेणेकरून आपल्याला एक टोलेजंग इथं इमारत उभी करता येईल. त्याच्यामध्ये तळघर आणि पहिल्या मजल्यापर्यंत आपली पार्किंग असेल, नंतर सतत भंते निवास असेल, कायमस्वरूपी अभ्यासिका असेल, जे आता आपल्या मुलांना त्रास होतो इथं अभ्यास करतात ते, तर तिथे कायमस्वरूपी अभ्यासिका असेल. नंतर धम्म संस्कार केंद्र सतत चालू राहील. आता भारतीय बौद्ध महासभा आहे ती, तसा बंगला आपल्या ताब्यात आला मागच्या 5-6 वर्षात, ते सतत इथं कार्यक्रम, हक्काचं स्थान त्यांना मिळालं कार्यक्रम घ्यायला. तळेगाव परिसर हा आता वाढता नागरीकरण झालेलं आहे. MIDC आहे, चाकण MIDC आहे. इथं आपले जे बांधव आलेले ते मॅक्झिमम तळेगावला प्राधान्य राहण्यासाठी, तर त्यांच्यासाठी उपासना करण्याचं हे एक स्थान झालेलं आहे. दर रविवारी इथं सकाळी 10 ते 11 बुद्धवंदना होती साप्ताहिक. 250 कुटुंब आपली जोडली गेली स्मारक समितीची. दर गुरुवारी इथं बाल धम्म संस्कार सुरू असतात मुलांसाठी, म्हणजे बांधव आहेत आपले मुलं घेऊन येतात, त्यांच्यासाठी ते चालू आहे. वर्षावास काळ जो असतो आपला आषाढ ते अश्विन पौर्णिमा 3.5 महिन्याचा हा धम्म प्रसारचं कार्य इथं आपलं चालू आहे. आणि महापुरुष जयंत्या नंतर हे अशा प्रकारचं कार्य ह्या बंगल्यातून चालू आहे. तर ते बंगल्याचं कार्य अजून जोमाने चालू होण्यासाठी आपल्याला जागेची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी आपल्या धम्म बांधवांकडून जास्तीत जास्त मदत मिळावी, यासाठी आम्ही समितीच्या वतीनं आवाहन करतो. आपणही त्याचा प्रसार करावा, याच्यात सहभागी व्हावा अशी विनंती करतो. जय बुद्ध, जय भारत. तर काहीच पूर्ण व्हिडिओ ना मी तुम्हाला कव्हर केलेला आहे. आपलं बाबासाहेबांचं ना निवासस्थान तुम्हाला मी व्यवस्थित दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला ना कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थोडा जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असेल ना सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तसंच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.